श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अधिक मासाचे आपल्याकडे अगदी काहीच दिवस जे आहेत तर ते शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामध्येच आपल्याला अधिक महिन्यामध्ये आलेली आहे कमला एकादशी. तर या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला खास करून आपल्या घरामध्ये काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहे. कारण की बघा, अधिक महिन्यामध्ये येणारी ही एकादशी कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. कमला, पद्मिनी ही माता लक्ष्मीचीच नाव आहेत. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे आणि त्यामध्येच अधिक महिन्याचे अधिपती हे भगवान श्री हरी विष्णुदेव आहेत. म्हणून अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचा महिना म्हणजेच विष्णुदेवांचा महिना मानला जातो. अधिक महिन्यामध्ये केलेले दान धर्म, उपासना, पूजा पाठ हे कधीही वाया जात नाही. याचे आपल्याला अधिकच पुण्यफळ जे आहे तर ते लाभत असते. म्हणूनच अधिक महिन्यामध्ये येणारी ही कमला एकादशी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितके शुभ पवित्र असल्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी सुद्धा आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा केल्याने आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो नक्कीच मिळत असतो. त्याचप्रमाणे बघा, अधिक महिन्यातील कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाला सुद्धा एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे. ज्यामुळे आपला पितृदोष, शनी दोष आणि आपल्याला जर ग्रह दोष असतील तर ते नष्ट होतील. आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट होईल. आपल्याला माता लक्ष्मीची कृपा ही नक्कीच प्राप्त होईल. पिंपळाचं झाड हे भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय मानले जाते आणि म्हणूनच कमला एकादशीला पिंपळ वृक्षाची पूजा करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट व्हावी, आपल्या मनातील ज्या काय अधुऱ्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या, यासाठी कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. कारण की पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपण जर ही वस्तू अर्पण केली तर आपल्याला त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. कारण की बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये दैवी वृक्ष मानले जाते आणि अधिक महिन्यामध्ये येणारी ही कमला एकादशी आहे तर ही अतिशय अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते. अधिक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येतात आणि पहिली कमला एकादशी ही होऊन गेलेली आहे आणि आता 11 जून वार गुरुवारी ही कमला एकादशी आलेली आहे. धार्मिक मान्यतेनुसार म्हणूनच आपल्याला 11 जूनला गुरुवारी पिंपळ वृक्षाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे. कारण की बघा, आपल्याकडनं जर या अधिक मासामध्ये काही सेवा आपल्याला करता आली नाही किंवा काही उपाय आपण केलेले नाहीये तर आपल्यावरती भगवान विष्णुदेवांची कृपा व्हावी आणि सदैव भगवान विष्णुदेवांचा आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहावा, म्हणूनच आपल्याला या अधिक मासामध्ये आलेली ही कमला एकादशी जी आहे तर या दिवशी आपण पिंपळ वृक्षाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आता ही वस्तू कोणती वस्तू असणार आहे, त्याचबरोबर ही वस्तू कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू देवांचा वास असतो आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला
काही वस्तू अर्पण केल्या तर त्याचे शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते. कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णुदेव आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी ह्या स्वतःहून जात असतात आणि म्हणूनच पिंपळाची पूजा केल्यामुळे आपल्याला भगवान विष्णुदेवासोबतच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. एवढेच नाही तर सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. पिंपळाच्या झाडाची आपल्याला संध्याकाळच्या वेळेला पूजा करायची आहे. कारण की प्रदोष काळामध्ये खास करून पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती केली जात असते. सायंकाळची वेळ म्हणजे तिन्ही सांजेची वेळ अगदी 5 वाजलेपासून रात्री तुम्ही 7:30 पर्यंत हा उपाय करू शकता. या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे. कमला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. यानंतर आपल्याला भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे. भगवान विष्णुदेवांना या दिवशी खास करून नैवेद्य अर्पण करायचा आहे. तो म्हणजे केशर मिश्रित आपल्याला मखाण्याची खीर जी आहे तर ती अर्पण करायची आहे किंवा मग पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करू शकता. पिवळ्या फळांचा नैवेद्य जो आहे तर तो भगवान विष्णुदेवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे. म्हणून आपल्याला आवर्जून पिवळ्या रंगाचा मिठाईचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला आपण या नैवेद्यामध्ये या दिवशी नैवेद्य म्हणून बताशे, फुटाणे हे देखील अर्पण करू शकता. संध्याकाळच्या वेळी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला आवर्जून एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. यामुळे आपलं दारिद्र्य, गरिबी जी काय आहे तर ती दूर होईल आणि आपल्याला जो काही शनी त्रास असेल तर तो देखील कमी व्हावा. आपला पितृदोष जो आहे तर तो दूर व्हावा. यासाठी आपल्याला हा अतिशय अत्यंत साधा परंतु प्रभावशाली उपाय करायचा आहे. पिंपळ वृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ आणि पूजनीय मानले गेलेले वृक्ष आहे. त्यामुळे आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांचा आशीर्वाद मिळत असतो. त्यासोबतच पितरांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतात आणि शनीचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा या पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचे झाड हे शुभ मानले गेले आहे. अत्यंत शुभ आणि सर्वोत्कृष्ट वृक्ष म्हणजे हे पिंपळाचं झाड. कमला एकादशीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आपल्या आजूबाजूला किंवा घराच्या जवळपास एखादा पिंपळ वृक्ष असेल तर त्या ठिकाणी गेला तरी देखील चालणार आहे. सर्वप्रथम आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. तिळाचं तेल अगदी तुमच्याकडे नसेलच तर मग मोहरीचं तेल तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता. आणि जर आपल्याकडे तिळाचं किंवा मोहरीचंही तेल नसेल तर मग आपण घरामध्ये खाण्यासाठी जे तेल वापरतो ना तर त्यामध्ये तुम्ही ते तेल गोड तेल जे आहे खायचं आपलं तर ते घालू शकता आणि थोडेसे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे. आणि यानंतर आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तर तो पिंपळ वृक्षाखाली सर्वप्रथम आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपण कोणत्याही धातूचा किंवा मातीचा दिवा किंवा मग कणकेचा चौमुखी दिवा तयार करू शकता. आता तुमची मर्जी आहे. यामध्ये 4 वाती घालून आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याला मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून आपल्याला त्या दिव्यांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये 33 दिव्यांच्या दीपदानाला अतिशय अत्यंत खूप खास महत्व आहे. तर आपण पिंपळाच्या झाडाखाली या कमला एकादशीच्या दिवशी 33 कणकेचे दिवे जे आहेत तर ते देखील प्रज्वलित करू शकता. 33 धुपांच्या दिव्याचा आपण दीपदान करू शकता. म्हणजे आपल्याला तेलाचा एक सेपरेट दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आणि यासोबतच आपण एका पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती 33 दिवे जे आहेत तर ते आपल्याला तुपाचे घ्यायचे आणि आपण कणकेचे दिवे सुद्धा बनवू शकता. त्यामध्ये तूप घालून हे 33 दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करू शकता. काय तर बघा, पिंपळाच्या झाडाखाली 33 दिव्यांचे दीपदान जे आहे तर ते सुद्धा आपण या दिवशी करू शकतो. यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला आपण
जल अर्पण करायचं आहे। 1 लोटा भरून पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पिण्याचं आणि हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर पिंपळ वृक्षाला हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध आपल्याला अर्पण करायचं आहे। पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून अर्पण करायची आहे। नाहीच मिळाली पिवळी फुलं तर मग इतर तुम्ही सुगंधी जसं की गुलाबाचं फूल असेल किंवा इतर कुठली फुलं असेल सुगंधी तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता। आपण देवपूजेमध्ये वापरतो ही फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत। यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। काळे तीळ जे आहेत तर ते किंवा काळे उडीद हे आपल्याला अर्पण करायचे आहे। आपल्या घरामध्ये जर सतत आजारपण असेल किंवा सतत कलह, वादविवाद, भांडणे होत असतील तर मग आपण ज्यावेळी पिंपळ वृक्षाची जेव्हा पूजा करायला जाणार आहोत तर त्या वेळेमध्ये आपल्याला 7 प्रकारची धान्य घ्यायची आहे। जसं की गहू, ज्वारी, बाजरी अशी तुम्हाला उडीद, तीळ हे सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे थोडं थोडं मूठ भरून आणि घरावरून आपल्याला 11 वेळा हे ओवाळून घ्यायचं आहे। आणि जेव्हा पिंपळ वृक्षाची आपण पूजा करतो ना त्या वेळेला ही 7 प्रकारची धान्य सुद्धा आपण पिंपळ वृक्षाला अर्पण जर केली तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, नकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे ह्या नकारात्मक ऊर्जेमुळेच आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, कलह जे आहेत तर ते होत असतात। आणि तर आपण या 7 प्रकारची धान्य जी आहेत तर ती घरावरून ओवाळून पिंपळ वृक्षाला अर्पण केली त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आपल्याला काळे तीळ, काळे उडीद जे आहेत तर ते देखील अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे गूळ आणि चण्याचा नैवेद्य आपल्याला चण्याचा म्हणजे हरभऱ्याचा जो नैवेद्य असतो ना हरभरा डाळीचा तर तो आपल्याला पिंपळ वृक्षाखाली नैवेद्य ठेवायचा आहे। गूळ किंवा चण्यांचा नैवेद्य कमला एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अर्पण करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे। त्याचप्रमाणे आपल्याला 1 रुपयांचं किंवा 2 रुपयाचं, 5 रुपयाचं सुद्धा पिंपळाच्या झाडाला नाणं जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्या ठिकाणी। कारण अधिक महिन्यामध्ये आपण जे पण काही दान करतो किंवा जे पण आपण नैवेद्य अर्पण करत असतो, जे आपण एखाद्याला वाण देतो तर त्यामध्ये दक्षिणा जी आहे तर ती आवर्जून ठेवावी। म्हणून आपल्याला 1 रुपये का होईना 11 रुपये, 5 रुपये असे तुम्हाला जे आहेत तर ते नाणं स्वरूपामध्ये ठेवायचं आहे बरं का। तर ते सुद्धा पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली तुम्हाला अर्पण करायचे आहे। त्याचप्रमाणे आपली पूजा करून झाल्यावरती पिंपळाच्या झाडाला आपल्याला आवर्जून 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। मात्र प्रदक्षिणा करत असताना भगवान विष्णुदेवांच्या षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला मनामध्ये पठण करत 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे शांतपणे। पिंपळाच्या वृक्षाला खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे। एक हात आपला पिंपळ वृक्षाला लावायचा आणि दुसरा हात डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आणि भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। त्यानंतर आपल्या पितरांचं आपल्याला ध्यान करायचं आणि भगवान विष्णुदेवांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असेल, अडचणी असेल, अडथळे असेल तर त्या दूर व्हाव्या म्हणून आपल्याला मनोमन प्रार्थना करायची। त्याचप्रमाणे पितरांच्या बाबतीत जर आपल्याकडून चुकून जर काही चूकभूल झालेली असेल तर आपल्याला आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना क्षमा याचना प्रार्थना मागायची आहे। पितरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती राहावा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि पिंपळाच्या झाडावरती शनिदेवांची छाया असते आणि शनिदेवांनी सांगितलेलं आहे की जो व्यक्ती पिंपळ वृक्षाची पूजा करेल त्याच्या शनीच्या दोषापासून मुक्तता होईल। कारण यामागे एक छोटीशी आख्यायिका आहे की जेव्हा पिपलाद ऋषींना कळले होते की त्यांचे वडील हे शनी दशेमुळे मरण पावले त्यावेळी त्यांना ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने ब्रह्मा दंड प्राप्त केला आणि शनिदेवांना शिक्षा दिली। त्यानंतर शनिदेवांनी पिपलाद ऋषींची माफी मागितली आणि वचन दिलं की पिंपळाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शनीचा त्रास होणार नाही। त्यामुळे ज्यांना शनीच्या 7.5चा त्रास असेल त्यांनी आवर्जून अधिक महिन्यातील या कमला एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वस्तू ज्या आहेत तर त्या देखील अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर
प्रत्येक शनिवारी देखील पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे. पूजा करणं म्हणजे काय, तर आता तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी प्रदोष काळामध्ये एक लोटा भरून स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध थोडंसं घालायचं आहे, थोडीशी खडी साखर घालायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम शनेश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला पठण करत करत हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे विधिवत. आणि यानंतर आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा, धूप अगरबत्ती लावायची, अगरबत्ती लावायची, मनोमन आपल्याला नमस्कार करायचा आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काय अडचणी असेल तर त्या दूर व्हाव्या म्हणून आपल्याला दोन्ही हात पिंपळ वृक्षाला लावून प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. आणि अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पिंपळ वृक्षाला ही वस्तू अर्पण करा, तर ती वस्तू तुम्हाला गुरुवारच्या दिवशी म्हणजे कमला एकादशीच्या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे. सांगितलेल्या पद्धतीने उपाय नक्की करा, सोबतच नामस्मरण करा. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.